आणि आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये जळगाव, अकोला आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शहांच्या सभा होणार। छत्रपती संभाजीनगरच्या ऐतिहासिक सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर अमित शहा यांची सभा। मैदानावर सभेची जय्यत तयारी सुरू। छत्रपती संभाजीनगरच्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर अमित शहांची सभा। सभेआधी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्याकडून सभास्थळाची पाहणी। अमित शहा आज संध्याकाळी मुंबईमध्ये जागा वाटपासंदर्भात महायुतीच्या प्रमुख नेत्यांसोबत शहांची बैठक। बैठकीमध्ये जागा वाटपावर तोडगा निघण्याची शक्यता। मुंबईत सकाळी 10 वाजता काँग्रेस कोर कमिटीची आज बैठक। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह इतर नेते उपस्थित राहणार। आगामी लोकसभेसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ऍक्टिव्ह मोडवर। राज ठाकरे आज दहिसर, बोरिवली, मागाठाणे, कांदिवली पूर्व, चारकोप आणि मालाडच्या कार्यालयांना भेट देणार। आज आणि उद्या मुंबईमध्ये अजित पवार गटाची महत्त्वाची बैठक। अजित पवार, सुनील तटकरेंसह महत्त्वाचे नेते बैठकीला उपस्थित राहणार। लोकसभेपूर्वी एकूण 17 मतदारसंघासाठी 2 दिवस चर्चा होणार। राजन साळवींसह त्यांच्या कुटुंबियांची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी होणार। आज दुपारी 1 वाजता एसीबी कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश। राजन साळवींसह त्यांच्या मुलाची आज चौकशी होणार। अनिल देसाईंना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचं समन्स। ठाकरे गटाकडून शिवसेनेच्या पक्षनिधीमधून 50 कोटी काढण्यात आले। शिंदे गटाची तक्रार। आज अनिल देसाई चौकशीसाठी ईओडब्ल्यू कार्यालयामध्ये हजर राहणार। मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा आज बीड जिल्ह्यामध्ये दौरा। विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार। मराठा समाज बांधवांची भेट घेऊन संवाद साधणार। जय शहांना बीसीसीआयच्या सचिवपदी कसं बसवलं? जय शहांचं क्रिकेटमधलं योगदान काय? याचं उत्तर अमित शहांनी महाराष्ट्राला द्यावं। घराणेशाहीच्या आरोपावरून ठाकरेंचं शहांना आव्हान। अब की बार भाजप तडीपार करणारच। आजपर्यंत एवढा खोटारडा पक्ष जन्माला आला नव्हता। भाजपने केवळ काँग्रेसच्या काळामधील योजनांचं नामांतर केलं। उद्धव ठाकरेंचा भाजप नेत्यांवर हल्लाबोल। 2024ची निवडणूक भाजपच्या विजयासाठी नव्हे तर भारताच्या विजयासाठी आहे। नागपुरातल्या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। नवनीत राणा एनडीएचा भाग आहेतच, तसंच लोकसभेमध्ये त्यांनी आमची बाजू घेतली आहे, पंतप्रधानांची बाजू घेतली आहे, त्यामुळे त्या आमच्या सोबत आल्यास नवल नाही, देवेंद्र फडणवीसांचं विधान। भाजपच्या चर्चांमध्ये आम्ही आहोत ही सकारात्मक गोष्ट, नवनीत राणांचं वक्तव्य। आम्ही भाजपला महत्त्वाचे वाटतो, यातच आनंद असल्याची ही प्रतिक्रिया। माहितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभेच्या 10 जागांसाठी आग्रही। धाराशिव, परभणी, बुलडाणा, गडचिरोली, म्हाडा, हिंगोली, बारामती, सातारा, शिरूर आणि रायगडचा समावेश। आमच्यामध्ये फाटलंय, उगाच मनामध्ये शंका ठेवू नका। आता ते एका बाजूला आणि आपण एका बाजूला आहोत। पुन्हा शरद पवारांसोबत जाणार नसल्याचं अजित पवारांकडून स्पष्ट। परत येऊ अशी शंका तुमच्या मनामध्ये होती का? आव्हाडांचा दादांना सवाल। मार्ग वेगळे झाले, पवारांनी कधीच ठरवलं। जातीयवादी पक्षांसोबत तुम्ही गेलात, आता काही संबंधच नाही, आव्हाडांची प्रतिक्रिया। सेलिब्रिटी उमेदवार देणं आमचीच चूक होती असं म्हणत अजित पवारांनी अमोल कोल्हेंवर हल्लाबोल केलाय। अमोल कोल्हेंना मत द्या यासाठी मीच तुमच्याकडे यायचो, पण अमोल कोल्हेंनी 2 वर्षांमध्ये राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली, अजित पवारांचं वक्तव्य। राजीनामा देणार होतो तर मी संसदेमध्ये प्रश्न मांडणं सोडलं होतं का? तुमच्या प्रदेशाध्यक्षांपेक्षा माझी संसदीय कामगिरी उजवी आहे, अमोल कोल्हेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर। अहमदनगरमध्ये निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीनं अमोल कोल्हेंचं शिवपुत्र संभाजी महानाट्याचं आयोजन। यावेळेला तुतारी हातामध्ये घेऊन लढण्याचं अमोल कोल्हेंचं निलेश लंकेंना आवाहन। मावळ लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे संजोग वाघेरे लोकसभा लढणार। उद्धव ठाकरे यांच्याकडून अधिकृत घोषणा। मावळमध्ये आता विद्यमान खासदार श्रीरंग बारणे विरुद्ध वाघेरेंचा सामना रंगणार। वंचितला लोकसभेच्या 4 ते 5 जागा दिल्या जाऊ शकतात, विजय वडेट्टीवारांची माहिती। वंचितला 4 ते 5 जागा देण्यावर चर्चा, शरद पवारांचंही तेच म्हणणं असल्याचं वक्तव्य। जितेंद्र आव्हाडांची प्रकाश आंबेडकरांना ट्विट करत एकत्र येण्याची साथ। संविधान वाचवणं हे तुमचं आमचं ध्येय। समविचारी पक्षांसोबत एखादी बैठक घेऊन महाराष्ट्रामध्ये एक वेगळा संदेश दिला जाईल, यासाठी आपण प्रयत्न करूयात असं आवाहन। सुनेत्रा पवार बारामतीमध्ये बाजी मारणार असा विश्वास। भाजप नेत्या चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया देत सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीचे सौतोवाच। बारामतीची लढत थंडर बोल्ट असेल, तिथूनच घड्याळाचा उगम होईल। घड्याळ तेच, वेळ नवी, धर्माराव बाबा आत्रामांचा दावा। अब की बार 400 पार, महाराष्ट्रामध्ये 48 जागा निवडून येतील असा विश्वास। भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांचा कल्याण स्थानकावर अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा। दरम्यान महायुतीमध्ये चर्चा असून लवकरच उमेदवारांची यादी जाहीर होणार असं कपिल पाटील यांनी यावेळेला म्हटलं। बच्चू कडूंना अमरावती जिल्हा सहकारी बँकेमध्ये अभय देण्यासाठी सरकारनं अविश्वास ठराव कायदा बदलला। शरद पवार गटाचे आमदार बाळासाहेब पाटलांचा आरोप। जळगावच्या मुक्ताईनगरमधल्या आदिशक्ती मुक्ताईचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं दर्शन। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुक्ताईची आरती।
मला खासदार केलं नाही तर राज्यपाल करतील, कोणती जबाबदारी मिळेल या प्रश्नावर खासदार हेमंत पाटलांचं मिश्किल उत्तर. हिंगोलीची लोकसभेची जागा भाजपला मिळावी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे याबद्दल मागणी केल्याची आमदार तानाजी मुटकुळेंची माहिती. हिंगोली जिल्ह्यामधल्या तीनही विधानसभेच्या जागांवर आमदार संतोष बांगर यांचा दावा, तर हिंगोलीची जागा राम कदम यांच्यासाठी सोडण्याची मागणी पक्षाकडे करणार, संतोष बांगर यांची प्रतिक्रिया. भिवंडी लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून दयानंद सोरगेंचं नाव चर्चेत, दयानंद सोरगेंनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची घेतली भेट. साताऱ्यामध्ये शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदेंचा भन्नाट टास, मुलाच्या वरातीमध्ये शशिकांत शिंदेंचा तुतारी वाजवतानाचा व्हिडिओ व्हायरल. अमरावतीमधल्या जलसंधारण विभागाच्या पेपरफुटी विरोधात विद्यार्थ्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, तत्काळ चौकशी करून पुन्हा परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी. धुळे जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या 1686 मतदान केंद्रावर पाळणा घर सुविधा, अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जाणार. मराठा आरक्षणाविरोधात हायकोर्टामध्ये जनहित याचिका, लवकरच सुनावणी अपेक्षित, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आरक्षण दिल्याचा याचिकाकर्ते भाऊसाहेब पवार यांचा आरोप. राज्यभरात पोलीस शिपाई पदासाठीची अर्ज प्रक्रिया सुरू, महाराष्ट्र राज्य पोलिसांच्या संकेतस्थळावर भरती संदर्भातील माहिती उपलब्ध, 31 मार्चपर्यंत अर्ज करता येणार. समृद्धी महामार्गावर अमरावतीमधल्या लोहगाव नजीकच्या पुलाला मोठा खड्डा, एमएसआरडीसीकडून खड्ड्याच्या दुरुस्तीचं काम हाती. सायबर फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाची चक्षू प्रणाली विकसित, फसवणुकीसंदर्भातील तक्रारी संचार साथी संकेतस्थळावर नोंदवता येणार. पुणे विद्यापीठामधल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्र आता सुलभपणे उपलब्ध होणार, ऑनलाईन अर्ज भरून विद्यार्थ्यांना घर बसल्या कागदपत्र मिळणार. पिंपरी महापालिका ते निगडीपर्यंत महामेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा, उद्या पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन, प्रकल्पासाठी 910 कोटी 18 लाख रुपयांचा खर्च येणार. पुण्याच्या भोरमध्ये कुक्कुटपालकांची कसरत, उष्माघातापासून कोंबड्यांचं संरक्षण करण्यासाठी विविध उपाययोजना. पुण्यामधल्या कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयामधल्या पिंजऱ्यातून पळालेल्या बिबट्याचा शोध सुरू, प्रशासनाकडून 24 तासांपासून शोध मोहीम सुरू, बिबट्या प्राणी संग्रहालय परिसरातच असल्याची प्रशासनाची प्राथमिक माहिती. पुणे मार्केट यार्डामधील डमी अडत्यांवर कारवाई होणार, नियमबाह्य डमी अडत्यांसह बाजार परिसरामध्ये वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार. अंधेरी, वरळी आणि विक्रोळीमधील तरण तलावांची सुविधा लवकरच सुरू होणार, उद्यापासून ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी प्रक्रिया सुरू, विद्यार्थी, ज्येष्ठ आणि दिव्यांगांना शुल्कामध्ये सवलत, तर महिलांसाठी विशेष बॅच असणार. राज्यामध्ये 17,000 पोलिसांची भरती, मुंबईमध्ये 3,500 पोलीस पदे रिक्त, मुंबईमध्ये पोलीस शिपाई पदासाठी 2,557 जागा, चालक पदासाठी 917 जागा, तर इतर 24 पदांसाठी भरती होणार. येत्या दिवाळीमध्ये मुंबईतील सुमारे 700 घरांची म्हाडातर्फे सोडत, गोरेगावच्या प्रेमनगरमधील 332 घरांचा म्हाडाच्या सोडतीमध्ये समावेश. मनपा आयुक्तांच्या निर्णयाविरोधात मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये मनसेकडून अनोखा आंदोलन, निर्णय मागे न घेतल्यास चक्काजाम आंदोलनाचा इशारा. पुण्याच्या डेक्कन पोलीस ठाण्याच्या बाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन, पोलिसांनी अपघाताची दखल न घेतल्यानं आंदोलन, पोलीस निवेदन घेत नसल्यामुळे आंदोलक आक्रमक. पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यामधल्या आदिवासी पाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई, पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची 5 किलोमीटरपर्यंत पायपीट, पाण्यासाठी 7 पाड्यातील महिलांचा वाडा पंचायत समितीच्या पाणीपुरवठा कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन. धुळे रेल्वे स्थानकाला राजश्री शाहू महाराजांचं नाव द्या, वंचित बहुजन आघाडीची खासदार सुभाष भामरेंकडे मागणी. जळगाव जिल्ह्यामधल्या घरणगावमध्ये महावितरण परिमंडळातर्फे लाईनमन दिनानिमित्त मेळावा, मेळाव्यामध्ये अधिकाऱ्यांकडून उपस्थित लाईनमनला मार्गदर्शन. नंदुरबार जिल्ह्यामधल्या शहादा तळोजा मतदारसंघामध्ये आमदार राजेश पाडवींच्या हस्ते 13 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन, लोकसभेच्या पार्श्वभूमीवर विकास कामांच्या भूमिपूजनाचा धडाका. अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराची झीज थांबणार, मंदिरावरील शिल्पाचं जतन करण्यासाठी पुरातत्व विभागाकडून काम सुरू, केमिकल वापरून झीज थांबवण्याचा प्रयत्न. धुळे जिल्ह्यामधल्या बळसाणेमधील प्राचीन महादेव मंदिरातून गणपतीच्या मूर्तीची चोरी, चोरांना पकडण्याची नागरिकांची पोलिसांकडे मागणी. नंदुरबारमध्ये कामगार कल्याण मंडळातर्फे वाटप करण्यात येणाऱ्या संसार उपयोगी किचन सेटसाठी बांधकाम मजुरांची झुंबड, किट वाटपावरून लाभार्थ्यांमध्ये वादावादी. राज्य शासनाकडून आनंदाचा शिधासोबतच साड्यांचं वाटप, धुळे जिल्ह्यामधल्या अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मिळणार 75,000 साड्या. गोंदिया जिल्ह्यामधल्या शासकीय धान खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ, व्यापाऱ्यांकडे चांगला दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांचा कल खासगी व्यापाऱ्यांकडे. राज्यभरात पोलीस शिपाई पदासाठीची अर्ज प्रक्रिया सुरू, महाराष्ट्र राज्य पोलिसांच्या संकेतस्थळावर भरती संदर्भातील माहिती देण्यात येणार असून 31 मार्चपर्यंत अर्ज करता येणार. पुणे विद्यापीठामधल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्र आता सुलभपणे उपलब्ध होणार, ऑनलाईन अर्ज भरून विद्यार्थ्यांना घर बसल्या कागदपत्र मिळणार. रिक्षा टॅक्सी संघटनेच्या टॅक्सी करता
4 तर रिक्षा करता 2 रुपये भाडेवाढीचा प्रस्ताव परिवहन विभागाला आज प्रस्ताव सादर केला जाणार. पुण्यामध्ये आज सकाळपासून सर्व ऑनलाईन कॅब आणि रिक्षा बंद राहण्याची शक्यता. आरटीओच्या आदेशांचं ओला उबर पालन करत नसल्याचा रिक्षा संघटनांचा आरोप. येत्या दिवाळीमध्ये मुंबईतील सुमारे 700 घरांची म्हाडातर्फे सोडत. गोरेगावच्या प्रेमनगरमधील 332 घरांचा म्हाडाच्या सोडतीमध्ये समावेश. लाच घेऊन प्रश्न मांडणाऱ्या लोकप्रतिनिधींना सुप्रीम कोर्टाचा दणका. सुप्रीम कोर्टानं 1998चा निर्णय बदलला. लाच प्रकरणामध्ये विशेष अधिकाराच्या वापरातून लोकप्रतिनिधींची सुटका नाही. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याययात्रा 12 मार्चला महाराष्ट्रात प्रवेश करणार. नंदुरबारमधून धुळे, मालेगाव, नाशिक आणि वाडा मार्गे यात्रा मुंबईच्या दिशेने येणार. 16 मार्चला ठाण्यामध्ये सभा तर 17 मार्चला चैत्यभूमीवर यात्रेचा समारोप आणि बीकेसीमध्ये जाहीर सभा. दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाला मोठा झटका. सर्वोच्च न्यायालयानं पक्ष कार्यालय रिकामे करण्यास सांगितलं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यायालयानं पक्षाला 15 जूनपर्यंत वेळ दिला. दिल्ली विधानसभेमध्ये केजरीवाल सरकारचा 10वा अर्थसंकल्प सादर. दिल्लीच्या अर्थमंत्री आतिशी यांनी मांडला अर्थसंकल्प. दिल्लीमध्ये मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेची घोषणा. 18 वर्षांवरील प्रत्येक महिलेला केजरीवाल सरकार महिन्याला 1000 रुपये देणार. हिमाचल प्रदेशमधल्या कुल्लूच्या काही भागामध्ये बर्फवृष्टी. बर्फानी नटलेले डोंगर पर्यटकांना करतायत आकर्षित. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा कर्णधार पॅट कमिन्सकडे आता हैदराबाद संघाची जबाबदारी. आयपीएल 2024च्या हंगामामध्ये पॅट कमिन्स सनरायझर्स हैदराबाद संघाचं नेतृत्व करणार.